भाजीला रंग, ग्रेव्ही, टेक्स्चर किती छान आलेला आहे। तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा जास्तीचा कुटाणा करायची गरज नाही किंवा शेंगदाण्याचं कूट, टमाटरही वापरायची गरज नाही। मोजक्या साहित्यात चवीला अप्रतिम अशी वांग्याची भाजीची रेसिपी आज आपण करणार आहोत। का वांगी न खाणारे सुद्धा बोटं हे चाटून पुसून खातील अशी ही भन्नाट चवीची वांग्याची भाजी। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। कांदा भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कांदा छान असा व्यवस्थित भाजला जातो। आता तुम्ही पाहू शकतात कांद्याला छान असा रंग आलेला आहे, लालसर असा कांदा हा भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा पूर्ण हा काढून झाल्यानंतर आता त्या तव्यावरती आपल्याला साधारण पाव वाटी इतपत खोबऱ्याचा किस टाकायचा आहे, किंवा असे बारीक बारीक खोबऱ्याचे काप सुद्धा टाकून घेऊ शकतात। कमी ते मीडियम गॅसवरती छान असं खमंग हा खोबऱ्याचा किस सुद्धा भाजून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस सुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये। 1 ते 1.5 चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे। मी या ठिकाणी अख्खे धणे घेतलेले आहे। धणे सुद्धा मस्त खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। भाजून झाले का प्लेटमध्ये काढून घेऊ। खोबरं, धणे आणि कांदा तिघं साहित्य हे भाजून घेतलेले आहे, पूर्णपणे थंड झालेले आहे। आता त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या टाकते आणि 1 ते 1.5 इंच आल्याचे अशी बारीक बारीक काप करून तुकडा टाकलेला आहे। थोडी कोथिंबीर, अशी देठासकटच कोथिंबीर घेतली तर भाजीची चव छान लागते। थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला लावून एकदम फाईन असं हे वाटण करून घ्यायचं आहे। असंच वाटण हे आपल्याला बाजूला राहू द्यायचं आहे। तोपर्यंत या ठिकाणी मी हे पाव किलो वांगी घेतलेली आहे। वांगी ताजी आणि फ्रेश आहे। त्यानंतर वांगी ही आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे। वांग्याचा देठ काढलेला आहे आणि काटेरी वांगे आहे, याला वरती काटे वगैरे आहे, ते काटे आपल्याला संपूर्ण हे काढून घ्यायचे आहे, नाहीतर भाजी खाताना हे तोंडामध्ये आपल्याला टुचू शकतात। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे वांग्यांचे संपूर्ण काटे हे काढून घ्यायचे आहे, त्यानंतरच मग चिरायचे आहे। अशा पद्धतीने ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे आपल्याला। आणि वांग हे चिरून घेतल्यानंतर आतमध्ये चेक सुद्धा करायचं आहे, कारण काही वांगे हे आतमध्ये किडलेली सुद्धा असतात। संपूर्ण वांग्यांचे काटे काढून ते चिरून घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वांगे हे प्लेटमध्ये काढायचे आहे या प्रकारे। आता गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकायचं आहे। तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर हे जे वांगे आहेत ना, ते वांगे आपल्याला टाकायचे आहे तेलामध्ये। वांगे टाकण्याच्या आधी असं थोडंसं मीठ लावायचं आहे आतमध्ये, असं थोडंसं बोटावरती घ्यायचं आणि वांग्यांना मीठ लावायचं। असं मीठ लावून घेतल्यानंतर वांगे पटकन शिजतात भाजीमध्ये आणि चव सुद्धा भाजीची अप्रतिम लागते वांग्याची। अशाच प्रकारे संपूर्ण वांगे हे मीठ लावून कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। आता गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत वांगी ही अशा प्रकारे परतून घ्यायची आहे। अशी ही तेलामध्ये वांगी परतून घेतली का भाजीला चव छान अशी लागते। वांग्यांचा रंगही बदललेला आहे, अशी हलकी ती मऊ झालेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे। आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे, त्याच तेलामध्ये आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे। साधारण एक मोठ्या साईजचा चमचा इतपत तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना मगाशी, ते वाटण टाकायचं आहे। कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे। संपूर्ण वाटण हे टाकून घेतल्यानंतर लगेच ते आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे करपणार नाही। त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने मी 2 चमचे मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हळद आणि गरम मसाला पाव चमचा इतपत टाकून संपूर्ण हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि अगदी कमी गॅसवरती हे जे मसाले आहे ना आपल्याला भाजू द्यायचे आहे। थोडं परतून घेतलं का मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि असं पाणी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला मसाला सगळा हा निघतो। मिक्स करून घ्यायचं आहे
झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिटं अशाच प्रकारे झाकण राहू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवलेली आहे। 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, मस्त तेल सुटलेलं आहे। मसाल्याला रंग सुद्धा छान असा आलेला आहे। परतून घेऊ। त्यानंतर हे जे आपण वांगे फ्राय करून घेतलेले आहे तेलामध्ये, ते वांगे टाकायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण हे जे वांगे आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, कोणतीही भाजी करत असताना, मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती मसाले मस्त असे भाजले जातात आणि भाजी सुद्धा पटकन शिजते। भाजीला तरी सुद्धा छान येते। गॅस कमीच आहे। वांगे टाकून घेतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं असं झाकण ठेवून आपल्याला राहू द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी तरी सुटलेली आहे मसाल्याला आणि मसाल्याला छान असा रंग सुद्धा आलेला आहे। त्यासोबतच हे जे आपण वांगे घातलेले आहे मसाल्यामध्ये, ते सुद्धा असे छान मऊ झालेले आहे। हे पहा, मी तुम्हाला दाबून सुद्धा दाखवते। अशा प्रकारे संपूर्ण वांग्यांमध्ये सुद्धा हा मसाला गेलेला आहे। मसाल्याची चव असे परतून घेतल्यामुळे। त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालताना मात्र गरमच पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला ही भाजी कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। मात्र जास्त ही पातळसर ही भाजी छान अशी लागत नाही, थोडीशी घट्टसरच राहू द्या। साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, इतपत घट्टसर आहे ही भाजी। आता फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वांगे आणखी व्यवस्थित छान असे शिजतील। गॅस अगदी कमीच होता बरं का। तुम्ही पाहू शकतात मस्त छान अशी तरी सुद्धा आलेली आहे भाजीला आणि वांगे सुद्धा मस्त असे मऊ झालेले आहे। अगदी परफेक्ट अशा चवीची ही आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। तर ही भाजी न खाणारे सुद्धा अतिशय आवडीने खातील एवढी ही चविष्ट भाजी होत असते। वरतून थोडीशी कोथिंबीरही तुम्ही टाकून घेऊ शकता। त्यानंतर भाजी ही खाण्यासाठी योग्य झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त ही दिसत आहे। भाजीला रंग सुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आणि छान अशी घट्टसर ग्रेव्हीची ही भाजी तयार होत असते। अशी ही भाजी बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। भाजीवरती थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशी भाजीची रेसिपी तयार झालेली आहे।